एक आहे सर. हा कोण आहे? भाऊ आहे माझा बारका. भावाला घेऊन डिलिव्हरी करतोस? दादा याची तब्येत थोडी खराब असते म्हणून त्याला घेऊन मी फिरतो. जर त्याची तब्येत बरी नाही तर त्याला घरी ठेव ना, त्याची काळजी घे. बाहेर कुठे घेऊन फिरतोस त्याला? दादा कॅन्सर आहे त्याला. हा तर मग त्याला एवढा रात्रीचं कुठे घेऊन फिरतोस तू? जर मी याला घरात ठेवलं आणि मी नसताना त्याला जर काय झालं तर कोण बघेल त्याला? आणि जर मी याची काळजी घ्यायला घरात थांबलो तर कमवणार कोण? काय बात आहे भावा. भाऊ असावा तर तुझ्यासारखा. घर पण चालवतोय, भावाची काळजी पण घेतोय, काम पण करतोय. मानलं यार तुला. तू काळजी नको करू. हा सगळं बरोबर होईल. अरे ऐक ना, माझे बाबा आहेत ना डॉक्टर आहेत, तर मी तुमची काय मदत करू शकतो का? अरे नाही दादा, तू त्रास नको घेऊ. असं पण एकच महिन्याची गोष्ट आहे. नाही, पण जर मी तुमची काही मदत करू शकत असेल ना तर मला आनंद होईल. अरे नको दादा, असं पण त्याला बरं व्हायला एकच महिना बाकी आहे. जर तुम्हाला काय करायचं असेल ना तर फक्त स्वामींना प्रार्थना करा. चल, जर मी तुला तेवढे पैसे देईन जेवढं तू एका महिन्यात कमवत असशील तर. अरे दादा काय मस्करी करतोय? अरे नाही, मी मस्करी नाही करत आहे. एक महिना घरी राहून तू आपल्या भावाची काळजी घे. अशी पण मदत करतो का? अरे मदत म्हणून नाही तर उधारी समजून घे. जेव्हा येतील तेव्हा मला रिटर्न दे. माझं नाव पंकज आहे, मी इथे सेकंड फ्लोअरला राहतो. अरे जास्त विचार करू नकोस. एक काम कर, हे सगळेच ठेव तुला. धन्यवाद दादा.